नमस्कार. या अगोदर आपण ॲव्हरेजच्या संदर्भामध्ये काही प्रश्न वगैरे सॉल्व्ह करून घेतलेले आहेत पहा. त्याचबरोबर तुम्हाला मी काही होमवर्क दिला होता. त्या होमवर्कमध्ये काही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले नव्हते. ते प्रॉब्लेम्स आता आपण सोडवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण काय करणार आहोत, आपला जो पुढचा लेसन आहे तो पुढच्या लेसनकडे जाणार आहोत. ठीक आहे, आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या सेशनला. अगोदर आपण काय करूया, जे सुरुवातीला तुम्ही होमवर्क मध्ये जे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले नाही आहेत ते प्रश्न काय करायचे आता आपण इथं सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण काय करायचंय, जे पुढचे क्वेश्चन्स आहेत किंवा पुढचा जो आपला लेसन आहे त्या पुढच्या लेसनकडे वळायचं आहे. चला, आपला फर्स्ट क्वेश्चन एक होता पहा, द ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर विच डिव्हिजिबल बाय 8, 10 and 12. म्हणजे इथं आपल्याला काही नंबर्स दिलेले आहेत आणि त्या नंबर्सला 8, 10 आणि 12 न डिव्हिजिबल असणारे नंबर आपल्याला काय करायचे आहेत, फाइंड आउट करायचे आहेत. काय करायचे पहा, आपल्याला ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर शोधायचा आहे. ते सुद्धा कसा, तर ज्या नंबरला 8 न डिव्हिजिबल असायला पाहिजे, 10 न डिव्हिजिबल असायला पाहिजे, त्याचबरोबर 12 न पण डिव्हिजिबल असायला पाहिजे. बरोबर का? असं आपण यापैकी म्हणजे जे खाली आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत त्या ऑप्शन पैकी एक नंबर शोधायचा आहे. चला, आता इथं आपण अगोदर बघूया. इथं 8, 10 आणि 12 दिलेले आहेत. आता इथं सगळेच्या सगळं आपले जे आहेत ते काय आहेत, इव्हन नंबर आहेत. काय इव्हन नंबर आहेत. त्यामुळे ऑप्शन मध्ये सुद्धा आपल्याला काय असायला पाहिजे, जो इव्हन नंबर आहे तो इव्हन नंबरच आन्सर असणार आहे. जर एखादा ऑड नंबर असेल तर त्या ऑड नंबरला अगोदरच आपण काय करायचंय, डिलीट करून टाकायचंय. म्हणजे ते आपला आन्सर असूच शकणार नाहीये. समजते का पहा मी काय म्हणतोय. आपल्याला काय दिलेलं आहे, तिथं ऑड नंबर आहेत पहा. म्हणजे हा 8 हा इव्हन नंबर आहे, 10 पण इव्हन नंबर आहे आणि 12 पण इव्हन नंबर आहे. आता 8 न 10 न किंवा 12 न कोणत्याही ऑड नंबरला आपण काय करू शकत नाहीये, डिवाइड करू शकत नाहीये. त्यामुळे आपण काय केलं, ऑप्शन मध्ये 975 हा जो ऑड नंबर होता या ऑड नंबरला अगोदरच आपण काय केलं, डिलीट केलं. का? कारण की हे आपल्या आन्सर्स मध्ये अजिबात असूच शकणार नाही. हे आपल्याला कन्फर्मेशन आहे. कन्फर्मेशन कशाच्या सहाय्याने आपण घेतलं, तर इथं असणारे जे काही डिव्हिजिबिलिटी साठीचे जे नंबर्स आहेत ते काय आहेत, आपले इव्हन आहेत. त्यामुळे ठीक आहे. आता पाहूया आपण इथं 8, 10 आणि 12 न आपल्याला 990, 960 आणि 900 हे जे 3 डिजिट्स आहेत किंवा 3 नंबर्स आहेत, या 3 नंबर्स पैकी असा कोणता नंबर्स आहे ज्यानं आपल्याला काय करता येईल, असा कोणता नंबर आहे की जो या 3 नंबर्सनं काय असणार आहे, डिव्हिजिबल असणार आहे. मला वाटतं आपण 8 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट घेतलेली आहे. त्याचबरोबर 10 ची सुद्धा आपण काय केलेली आहे, म्हणजे 8 ची डिव्हिजिबिलिटी टेस्टचा अभ्यास केलाय, 10 च्या डिव्हिजिबिलिटी टेस्टचा पण अभ्यास केलाय. मात्र मला वाटतं आपण 12 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट सांगितलेली नाहीये. ओके, आता 12 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट अभ्यास करत असताना आपण काय काय करायचंय बा, किंवा 12 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट नेमकी काय आहे, तर 4 नंबरला काय, द नंबर विच आर डिव्हिजिबल बाय 4 and 3, काय, द नंबर विच आर डिव्हिजिबल बाय 4 and 3 is or are divisible by 12. म्हणजे जो नंबर 4 न आणि 3 न डिव्हिजिबल असणार आहे तो नंबर 12 न डिव्हिजिबल असणार आहे. काय म्हणतोय पहा मी, काय सांगतोय पहा मी, जो नंबर 4 न आणि 3 न डिव्हिजिबल असणार आहे तो नंबर काय असणार आहे, आपल्याला 12 न पण डिव्हिजिबल असणार आहे. ठीक आहे. 10 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे आपली, युनिट प्लेसला 0 पाहिजे. या तिघांच्याही बाबतीमध्ये जर पाहिलं तर आपले युनिट प्लेसला काय आहेत, 0 आहेत. म्हणजे आपल्याला हे 3 नंबर्स 990, 960 आणि 900 हे जे काही 3 नंबर्स आहेत हे 3 नंबर्स 10 न डिव्हिजिबल आहेत. ठीक आहे. चला, आपण स्टेप बाय स्टेप एक सॉल्व्ह करून घेऊया. तुम्हाला 12 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट समजली का पहा. आपल्याला 8 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट माहिती आहे काय, तर युनिट, टेन्स आणि हंड्रेड्स या 3 प्लेसला असणारा जो काही नंबर असेल किंवा या 3 प्लेसला असणारा डिजिट पासून
जो नंबर बनतो त्या नंबरला जर 8 ने डिवाइड होत असेल किंवा 8 ने डिव्हिजिबल होत असेल तर तो होल नंबर काय असणार आहे आपला 8 ने डिव्हिजिबल असणार आहे. आता इथं दिलेल्यापैकी हे जे नंबर्स आहेत ते सगळेचे सगळे नंबर काय आहेत 3 डिजिटच आहेत. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल 8 ने या सगळ्यांनाच डिवाइड करून पाहावं लागेल. सेकंड काय म्हटलंय पहा 10 म्हटलंय. आता 10च्या बाबतीमध्ये आपल्याला काय युनिट प्लेसला 0 म्हणजे 10च्या बाबतीमध्ये हे तिन्ही पण असणार आहे. आणि राहिले कुठलं आपलं 12च्या बाबतीमध्ये. 12च्या बाबतीमध्ये आपल्याला काय करावं लागेल 4 न आणि 3 न जातात की नाही ते आपल्याला चेक करावं लागेल. तर आपण स्टेप बाय स्टेप करून पाहूया. आता मला वाटतं आता तुम्हाला जी 12ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे ती समजलेली असेल. पहा पहिल्या अगोदर आपण 8 न डिव्हिजिबल असणार आहेत का बघूया. इथं हा अगोदरच आपण काय केलाय इरेज केलेला आहे. 10च्या बाबतीमध्ये जर पाहिलं हा सुद्धा डिव्हिजिबल आहे, हा सुद्धा डिव्हिजिबल आहे आणि हा सुद्धा 10 न डिव्हिजिबल आहे. ठीक आहे. आता 8च्या बाबतीमध्ये बघूया. आता 8 न पहा 990 ला डिवायडेशन होऊ शकतं का. तर 8चा टेबल अगोदर आपल्याला 1 टाइम म्हणावं लागेल. 8 1 जा 8 कॅरी फॉरवर्डला 1 राहिला म्हणजे इथं 19 बनणार आहेत. पुन्हा 8 1 जा 8 8 2 जा 16 काय होतं आपल्याला 8 1 जा 8 आणि 8 2 जा पहा 8 1 जा 8 घेतलं होतं आपण म्हणजे कॅरिंग ओव्हरला किती 1 राहिलेला होता इथं 19 बनले. आता 8चा टेबल 19 येईपर्यंत 8 2 जा 16 होतं आणि 8 3 जा 24 होतं बरोबर का. मात्र आपल्याला 19 पेक्षा स्मॉलर नंबर पाहिजे म्हणून आपण काय केलं 8 2 जा घेतलं 16. मग आता 19 - 16 केलं तर पुन्हा इथं 3 राहतात मग इथं बनले 30. आता 30 ला 8 ने डिवाइड करायचं म्हटलं तर 8च्या टेबलमध्ये 30 येतं का येत नाही. म्हणजे 990 हा 8 न डिव्हिजिबल नाही. एक गेला आपला हा दुसरा येणारच नाहीये. ओके. थर्डच्या बाबतीमध्ये आता पाहूया 960 8चा टेबल 1 टाइम्स म्हटलं 8 1 जा 8 त्यानंतर राहिलेले किती रिमाइंडर 1 16. आता 8 2 जा 16 बरोबर का राहिला रिमाइंडर 0 बरोबर का. 8चा टेबल 0 टाइम्स म्हणायचं 8 0 जा 0 म्हणजे 120 मल्टिपल 8 जर केलं तर 960 येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आता 8च्या टेबलमध्ये 900 येतात का पाहूया आपण. आता 8चा टेबल 1 टाइम्स म्हटलं आपण किती राहिले आपले 1 जातात 8 1 जा 8 केलं 9 - 8 1 राहिला इथं बनले 10. 8चा टेबल पुन्हा 1 टाइम्स म्हणालो 8 1 जा 8 10 - 8 रिमाइंडर 2. आता 8च्या टेबलमध्ये 20 येतात का तर येत नाहीत. 8 2 जा 16 आणि 8 3 जा 24 म्हणजे हा सुद्धा असणार नाही आहे. म्हणजे याच्या बाबतीमध्ये जर पाहिलात तर हा एकमेवच नंबर असलेलं दिसतं. आणि आपल्याला 8 10 आणि 12 ने डिव्हिजिबल होणारे नंबर फाइंड आउट करायचे होते. पहा 10च्या बाबतीमध्ये हा एक आहे आणि हा एक आहे. आता मला सांगा हा आपल्याला 8 न डिव्हिजिबल नाही आहे त्याचबरोबर 10 न पण डिव्हिजिबल नाही आहे. त्याचबरोबर इथं सुद्धा आपल्याला जे आन्सर आहे ते आन्सर काय केलं जातं आपल्याला याच ठिकाणी मिळून जातं. पहा म्हणजे जेव्हा आपण 8ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट यूज करणार आहोत त्याच वेळेला मिळून जाईल. ठीक आहे. या रीतीनं होईल. तरी आता 12ची जर आपल्याला डिव्हिजिबिलिटी फाइंड आउट करायची असेल तर 12च्या डिव्हिजिबिलिटी टेस्टसाठी आपल्याला काय करावं लागेल 4ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट आणि 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट. आता 4च्या टेबलमध्ये 990 येतात का त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल युनिट प्लेस आणि 10th प्लेस या ठिकाणी किती नंबर बनतो आपला 90 बनतो. म्हणजे 4 न या 90 ला काय करावं लागेल आपल्याला डिवाइड करावं लागेल. होईल का रे तर होत नाहीये का. पहा आपण इथं 90 घेतले आणि त्याला 4 न डिवाइड केले. ओके 4 1 जा 4 4 2 जा 8 रिमाइंडर 1. आता 4चा टेबल 10 येईपर्यंत 4 2 जा 8 रिमाइंडर किती राहिले आपले 2 राहतात. पहा समजलं.
म्हणजे हा 994 न डिव्हिजिबल नाहीये, याचा अर्थ 12 न डिव्हिजिबल असणार आहे का? हा नंबर 990 असू शकणार नाही. आता 960 असणार आहे का सांगा? कारण की तोच तेवढा असा एकमेव आपल्याला ऑप्शन सापडलाय ज्यांना काय होतं आपल्याला 8 न डिव्हिजिबल असलेलं दिसतो. ठीक आहे, तरी पण आपण बघू. आता 960 मध्ये युनिट प्लेसला आणि 10 प्लेसला मिळून किती बनतात? तर 60 आहेत, बरोबर का? त्याला आपण 4 ने डिवाइड केलं. 4 चा टेबल 1 टाइम्स म्हटलं 4 आले, 4 1 जा 4, 6 - 4 केले, रिमाइंडर किती राहिले? 2. इथे किती बनले आपले? 20 बनले. आता 4 चा टेबल 20 येईपर्यंत 4 5 जा 20, 20 - 20 रिमाइंडर 0, म्हणजे काय होतं आपल्याला 50 बनतं. या इथं करेक्ट आन्सर आहे. मी आता 975 ला 4 न काय डिवाइड केलं नाही? कारण मला माहित आहे की हा इव्हन नंबर आहे 4, आणि जर एखादा इव्हन नंबर असेल तर त्या इव्हन नंबरनं कोणत्याही ऑड नंबरला कम्प्लिटली डिवायडेशन होऊ शकत नाहीये किंवा कम्प्लीट डिव्हिजिबल तो असू शकत नाहीये. त्यामुळे 4 हा पण काय असणार नाहीये? डिव्हिजिबल असणार नाहीये, म्हणून मी सॉल्व्हच केलेलं नाही. ठीक आहे. त्यानंतर आता 4च्या 900च्या बाबतीमध्ये पहा, आता 900च्या बाबतीमध्ये या 900ला आपल्याला 4 ने डिवायडेशन करता येईल का? डिव्हिजिबल आहे का? हे जर पाहायचं असेल तर फायनल काय आहेत आपले? 2 0 आहेत, म्हणजे युनिट प्लेसला आणि 10 प्लेसला. याला जर आपण 4 ने डिवाइड केलं, मल्टिप्लिकेशन सॉरी जे डिवायडेशन आहे ते किती येतं आपलं? फक्त 0 येतं. म्हणजे 4चा टेबल आपण 0 टाइम्स म्हणालो तर 0 येऊन जातो, त्यामुळे इथं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर हा 3 न नंबर डिव्हिजिबल असणार आहे का? 3 ची टेस्ट आपण जर यूज करायची म्हटलं तर 990, इथं पहा, इथं 9 आहेत, इथं 9 आहेत, 9 + 9 18 होतात, म्हणजे 3 न डिव्हिजिबल आहे. त्यानंतर हा नंबर असेल का 975, 7 + 5 12 होतात आणि 12 + 9 21 होतात, 7 3 जा 21, म्हणजे 3 न हा पण डिव्हिजिबल आहे. 9 + 6 15, हा पण 3 न डिव्हिजिबल आहे. आणि इथं 9 + 0 0, 9 + 0 सॉरी 9 + 0 9, 9 + 0 9, म्हणजे हा पण आहे. मात्र या दोघांच्या बाबतीमध्ये जर पाहिलात आपण तर हे दोन नंबर 960 आणि 900 हे दोनच नंबर काय आहेत आपले? 12 न डिव्हिजिबल आहेत, कारण त्यालाच तेवढं फक्त 4 न आणि 3 न काय होतं? डिव्हिजिबल होतं. समजलं? आता आपलं ऑप्शन्स मध्ये पहा, सगळ्या ठिकाणी जिथं आपल्याला काय केलेलं आहे आपण करेक्ट केलेलं आहे ते काय असणार आहे? आपला ऑप्शन करेक्ट असणार आहे. सगळ्याच ठिकाणी आपण करेक्ट कुठे केलं? या ठिकाणी आपण केलेलं दिसतं पहा. समजलं? त्यामुळे आपलं जे आन्सर आहे ते आन्सर काय असणार आहे? 960 हे आपलं आन्सर असणार आहे. समजलं का? पहा आपण काय काय केलं. अगोदर आपण 10 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट यूज केली का? कारण की ते सोपं आहे म्हणून. ठीक आहे. 10 च्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट न आपण 975 अगोदरच डिलीट केलेला होता. त्यानंतर आपण 8 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट यूज केली. 8 च्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट न 990 ला आपण डिवाइड करून पाहिलं, तिथं चेक केलं, 975 ला चेक केलं, 960 आणि 900 या सगळ्यांनाच आपण काय केलेलं होतं? डिवाइड होतं का हे पाहिलेलं आहे पहा. समजलं? या रीतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मला वाटतं अजूनही तुमच्यामध्ये आणखीन एक असाच प्रॉब्लेम आहे. मला वाटतं त्यामध्ये 3, 4 आणि 5 या 3 नंबर्सनं काय होतं? डिव्हिजिबल होतंय का हे पाहायचं आहे. ठीक आहे. आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. पहा इथं काय म्हटलंय? विच नंबर शुड बी ऍडेड, काय? विच नंबर शुड बी ऍडेड टू द सम ऑफ 83,525 and 4,365 टू गेट 900 मल्टिपल 100. आपल्याला काय करायचं आहे पहा. 83,524 मल्टिपल सॉरी अँड 4,365 या दोघांच्या सम मध्ये किती ऍड केले म्हणजे आपल्याला 900 मल्टिपल 100 इतकं आन्सर मिळू शकेल. ओके, ठीक आहे. अगोदर आपण काय करूया, हे जे 900 आणि 100 आहेत ज्यांचं जे काही मल्टिप्लिकेशन आहे हे मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. याच्यानुसार म्हणजे हे जे आपल्याला एक्झाम्पल किंवा प्रॉब्लेम्स दिलेलं आहे या प्रॉब्लेमच्या अनुषंगानं आपल्याला एक इक्वेशन्स मांडता येऊ शकतं. काय करता येऊ शकेल? आपल्याला एक इक्वेशन तयार करता येऊ शकतं. कसं? तर 900 मल्टिपल 100
इज इक्वल टू काय, आपल्याला काय म्हटलं, विच नंबर शुड बी ऍडेड टू द सम ऑफ टू गेट 900 अँड मल्टिपल 800. ओके, इज इक्वल टू या दोघांची जे सम आहे त्या सम मध्ये किती ऍड करावे लागतील. चला आपण बघूया. आपण 8 3 5 2 4 प्लस 4000 4365. आता या दोघांच्या सम मध्ये आपल्याला किती ऍड केल्यानंतर आपल्याला जे ऍड करायचे ते किती समजूया आपण, एक्स सपोज केले. काय केलं आपण, जे आपल्याला अमाऊंट ऍड करायची आहे किंवा आपल्याला जो काही नंबर ऍड करायचा आहे तो काय केला आपण, एक्स समजलेला आहे. म्हणजे या दोघांच्या सम मध्ये एक्स इतके जर आपण काय केले, ऍड केले, तर आपल्याला आन्सर्स किती मिळेल, 900 मल्टिपल 100 इतका आपल्याला काय होणार आहे, आन्सर मिळणार आहे. चला आता अगोदर आपण काय करूया, या दोघांचं काय करूया, मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. आता या दोघांचं म्हणजे 900 मल्टिपल 100 या दोघांचं मल्टिप्लिकेशन करत असताना यामध्ये एकूण झिरो किती आहेत पारे, हा 1 हा 2 3 आणि 4. आपण काय केलं, अगोदर जे झिरो आहेत ते लिहून घेतले, 2 3 आणि 4. आपण काय केले, जे झिरो होते ते झिरो लिहून घेतले. आता इथं हे झिरो घेतलेत आपण, हे पण दोन झिरो घेतलेले आहेत. आता इथं 9 राहिलं, इथं 1 राहिलं. 9 चा टेबल 1 टाइम्स म्हणायचं आपल्याला, म्हणजे 9 आणि 1 या दोघांचं फक्त आपल्याला काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 9 मल्टिपल 1, 9 1 जा 9. ओके, झालं. या रीतीने आपल्याला हे मल्टिप्लिकेशन मिळालेलं आहे. आता या दोघांचे आपण काय करायचे, ऍडिशन करायची आहे. पहा युनिट इथं 4 आहेत, इथं 5 आहेत, बरोबर का. 4 प्लस 5 9, इथं 6 आहेत, इथं 2 आहेत. 6 प्लस 2 8, त्यानंतर इथं 3, इकडं 5, 5 प्लस 3 8, इथं 4 आहेत 1000 प्लेसला, इथं 3 आहेत. 4 प्लस 3 7. आता इकडं 10,000 प्लेसला कोण आहे का, नाही आहे. इकडं मात्र 8 आहे, म्हणजे हा आपला 8. हा जो प्लस एक्स आहे, हा प्लस एक्स आपण जसा आहे तसाच ठेवलेला आहे. पहा आता 90,000 इज इक्वल टू 87,889 प्लस एक्स. ओके, आता हा जो 87,889 राईट साईडला आहे, त्याला आपण काय करूया, लेफ्ट साईडला घेऊन जायचंय. मात्र घेऊन जात असताना इकडे याचं सिम्बॉल कोणतं आहे, इथं आपल्याला म्हणजे 87,889 ला कोणत्याही प्रकारचं सिम्बॉल दिसत नाहीये, म्हणजेच इथं काय आहे, पॉझिटिव्ह सिम्बॉल आहे. मग हा पॉझिटिव्ह सिम्बॉल इकडे असेल तर आपण राईट साइड पासून इक्वल सिम्बॉलच्या लेफ्ट साइडला जाताना काय होणार आहे, त्याचं सिम्बॉल बदलणार आहे. ओके, आपण बदलूया तसं. 9,000 मायनस 87,889 इज इक्वल टू एक्स, इज इक्वल टू एक्स. या रीतीने काय झालं, आता आपल्याला हे जे काही सबस्ट्रॅक्शन आहे ते आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. पहा आता युनिट प्लेसचा अगोदर सबस्ट्रॅक्शन करून घ्यायचं आहे. 0 मायनस 9. आता 0 मधून मायनस 9 होतात का, नाही. म्हणून आपण काय केला, 1 बरो करून घेतलेला होता. इथं 10 झाले. 10 मायनस 9 1. हा आता 1 बरो करून घेतलेला होता, तो इथं घेतला, म्हणजे 8 प्लस 1 9 होणार आहेत. आता पुन्हा 0 मायनस 9 होणार आहेत का, होत नाही आहेत. म्हणून पुन्हा आपण काय घेतलं, इथं 10 केले. आता 10 मायनस 9 पुन्हा 1, पुन्हा हा 1 घेतला होता, परत इथं दिला. आता इथं 0 आहेत. 0 8 प्लस 1 9, 0 मायनस 9 पुन्हा होत नाही आहेत, म्हणून आपण पुन्हा इथं 10 केले. 10 मायनस 9 1, पुन्हा हा जो 1 घेतला होता तो इथं आपण परत दिला. त्यानंतर आता इथं 0 आहेत. या 0 मधून 7 प्लस 1 8 होतात का, नाही आहे. मग 0च्या ऐवजी आपण 10 केलं. 10 मायनस 8 2 राहिले. पुन्हा हा 1 घेतला होता, इथं परत दिला. आता 9 मायनस 8 प्लस 1 9, मग 9 मायनस 9 किती होतात, 0 इज इक्वल टू एक्स.
2111 जर आपण या दोघांच्या सम मध्ये ऍड केले तर आपल्याला किती मिळतात? 900 मल्टिपल 100 इतका आपल्याला मिळतात पहा. समजलं का? जर समजलं असेल तर ओके करा, आपण पुढे जाऊया. पहा नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्याला काय सांगितलेला आहे? विच डिजिट शुड बी रिटन इन द प्लेस ऑफ स्टार सो दॅट 56*891 विल बी डिव्हिजिबल बाय 11. म्हणजे हा जो इथं आपल्याला नंबर दिलेला आहे हा नंबर डिव्हिजिबल बाय 11 करायचा आहे. काय करायचं आहे? 56*891 हा जो नंबर आपल्याला दिलेला आहे हा नंबर 11 न काय करायचं आपल्याला? डिव्हिजिबल करायचा आहे. जर डिव्हिजिबल तो व्हावा असं वाटत असेल तर या ठिकाणी म्हणजे जे तो स्टार आहे त्या ठिकाणी आपण काय लिहिलं किंवा कोणता डिजिट लिहिला म्हणजे आपल्याला काय मिळेल? हा 11 न डिव्हिजिबल असेल असा तयार होऊ शकेल असं आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. आपल्याला डिव्हिजिबिलिटी टेस्ट 11 ची आपल्याला माहित आहे. काय 11 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट माहित आहे. आपण काय करतोय? सम नाही डिफरन्स बिटवीन द सम ऑफ ऑड नंबर ऑड प्लेस आणि इवन प्लेस, बरोबर का, इज डिव्हिजिबल बाय 11 or 0 then that number is divisible by 11. म्हणजेच काय तर हा जो आपल्याला नंबर दिलेला आहे या नंबर मधील ऑड प्लेस आणि जे काही इवन प्लेस आहेत त्यांच्या सम्स मध्ये असणारा जो काही डिफरन्स आहे तो डिफरन्स जर समजा 0 असेल किंवा 11 असेल तर तो नंबर काय असतो? 11 न डिव्हिजिबल असतो. समजलं? आपल्याला काय दिलेलं आहे? 5 6 स्टार 8 9 आणि 1. आता इथं ऑड प्लेस कोणते आहेत आणि इवन प्लेस कोणते आहेत? हा झाला आपला ऑड, हा झाला आपला इवन, हा परत ऑड, इथं परत इवन, इथं परत ऑड आणि हे कुठलं आहे आपलं? परत इवन. आता इवन प्लेसचे ऍडिशन हे 3 काय झाले आपले? इवन प्लेस आहेत पहा. म्हणजे 5 च्या ठिकाणी एक आहे, त्यानंतर स्टारच्या ठिकाणी एक आहे आणि 9 हे 3 प्लेसेस काय आहेत? आपली इवन प्लेसेस आहेत. मग आता या इवन प्लेसची ऍडिशन 5 प्लस स्टार प्लस 9. ओके. आणि दुसरं आपला ऑड प्लेसची आहे त्या ऑड प्लेसची ऍडिशन 6 प्लस 8 प्लस 1. आता पहा 9 प्लस 5 14 प्लस स्टार. ओके आहे असंच घेतला आपण तो स्टार. आता 8 प्लस 6 14 14 प्लस 1 15. आता या दोघांचा आपल्याला सम करायला पाहिजे. काय करायचंय? या दोघांमधला ही जी आपण सम काढलेली आहे इवन प्लेसची आणि ऑड प्लेसची या दोघांच्या मध्ये आपल्याला काय करायचंय? डिफरन्स काढायचा आहे म्हणजे सबट्रॅक्शन करायचं आहे. आणि हे सबट्रॅक्शन किती असायला पाहिजे? एक तर 0 असायला पाहिजे किंवा 11 असायला पाहिजे. मग आता 14 - 15 जर आपण केलं तर किती होतात? 1 जातात, बरोबर का. मग हा 1 म्हणजेच आपल्याला काय आहे इथलं? स्टारच्या ठिकाणी. म्हणजे या स्टारच्या ठिकाणी जर आपण 1 लिहिलं, काय केलं आपण? या स्टारच्या ठिकाणी आपण 1 लिहिलं म्हणजे इथं पण आपल्याला काय होणार? 1 येणार आहे. म्हणजे आपल्याला 5 + 1 6 होईल. 6 + 9 15 इतकं बनेल पा, बरोबर का. म्हणजे इथं जर आपण 1 घेतलं तर मग आता 15 - 15 जर केलं आपण तर काय येतं? आपल्याला 0 येतं. आपली डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय सांगतोय? ही जे काय डिफरन्स आहे तो एक तर 0 असायला पाहिजे किंवा 11 असायला पाहिजे. म्हणजे आपल्याला इथं जर 0 यायचं असेल तर इथं आपल्याला काय करावं लागेल? स्टारच्या ठिकाणी 1 हा नंबर घ्यावा लागेल. किती? आपल्या स्टार इज इक्वल टू किती येणार आहे? 1 हे येणार आहे. समजलं का? पहा आपल्याला 11 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय सांगतोय? इवन नंबरचे ऍडिशन करायचे, ऑड नंबरचे ऍडिशन करून घ्यायचे. त्यानंतर त्या दोघांच्या मध्ये असणारा जो काही डिफरन्स आहे तो डिफरन्स आपल्याला किती असायला पाहिजे? एक तर 0 असायला पाहिजे किंवा 11 असायला पाहिजे. या दोन्हीपैकी एखादा असेल तर ते काय केलं जातं? आपल्याला आन्सर्स मध्ये आपल्याला पाहायला म्हणजे तो नंबर जो आहे तो 11 न डिव्हिजिबल असलेला दिसून येईल. समजलं?
या रीतीने हे काय आहे आपल्याला जे काही तुम्ही होमवर्क मध्ये जे दिलेलं होतं त्यातील काही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले नव्हते ते प्रॉब्लेम्स आहेत ठीक आहे. यानंतर आपण काय करायचंय आपला जो काही रेग्युलर नेक्स्ट लेसन आहे त्या नेक्स्ट लेसनला आपण सुरुवात करायची आहे. नेक्स्ट लेसन जो आहे त्या नेक्स्ट लेसनचं नाव आहे फ्रॅक्शनल नंबर्स. काय फ्रॅक्शनल नंबर म्हणजे अपूर्णांक ज्याला म्हटलं जातं ते मराठीमध्ये आपण याला काय म्हटलं जातं अपूर्णांक. काय केलं जातं अपूर्णांक. आता फ्रॅक्शनल नंबर्स म्हणजे नेमकं काय असतं तर साधारणतः आपल्याला एखादा पार्ट्स दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल समजा आपण काय घेतलं आपण हा एक बॉक्स घेतलेला होता आपण काय घेतलं हे टोटल म्हणजे फ्रॉम दिस टू दिस म्हणजे इथं हा जो काय टोटल आहे हा टोटल आपण काय घेतलेला आहे एक पार्ट घेतलेला आहे किंवा एक शुगर केनचा तुकडा आहे असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. आणि हा जो शुगर केनचा तुकडा आहे त्याचे आपण किती पार्ट्स केलेत हा 1 पार्ट इथं 2 3 4 5 हे काय केलेत आपण इक्वल पार्ट्स केलेत. काय केलेत आपण हे जे भाग आहेत म्हणजे एकूण टोटल किती होते 5 पार्ट्स होते किंवा इथं एकूण काय होता आपला एक शुगर केनचा तुकडा होता आणि या एका शुगर केनच्या तुकड्याचे आपण काय केले 5 इक्वल पार्ट्स केलेत म्हणजे एक ऊस होता त्या ऊसाचे आपण काय केले 5 समान तुकडे केले आणि ते 5 समान तुकड्यांपैकी काय केलं आपण 5 समान तुकड्यांपैकी हा जो पहिले 2 तुकडे आहेत ते पहिले 2 तुकडे तेवढे काय केलेले आहेत आपण खाल्ले आणि हे बाकीचे जे 3 तुकडे आहेत ते आपण तसेच ठेवलेत. आपण काय केले बाकीचे जे 3 तुकडे आहेत ते आपण तसेच ठेवले म्हणजे फर्स्ट आणि सेकंड जो तुकडा होता तो तेवढा आपण पीस खाल्ले किंवा तुकडे खाल्ले आणि 3 4 5 चा 5th चा जो काय तुकडे आहेत ते मात्र आपण काय केले तसेच ठेवले. आता हे आपल्याला इंडिकेट करायचं असेल काय माझ्याकडे एक ऊस होता काय एक ऊस होता त्याचे 5 तुकडे केले 5 काय केले होते मी समान तुकडे केले त्यातील 2 खाल्ले काय केले त्यातील 2 खाल्ले आणि 3 काय केले शिल्लक ठेवले. काय केले मी त्यातले शिल्लक ठेवले. आता हे इंडिकेट करताना मला मी कसं करणार किंवा हे लिहित असताना कसं सांगणार पहा मी तर साधारणतः आपल्याकडे एक काय होता ऊस होता त्या ऊसाचे आपण समान तुकडे किती केले तर समान तुकडे 5 केलेले होते आणि त्यातील खाल्ले किती 2 म्हणजे खाल्लेलं जे काय असणार आहे ते खाल्लेल्या ऊसाची संख्या काय खाल्लेल्या ऊसाची संख्या किती झाली काय जो आपण ऊस खाल्लेला आहे त्या खाल्लेल्या ऊसाची संख्या किती झाली 2 बाय किंवा 2/5 काय म्हटलं जातं याला आपण 2/5 आणि शिल्लक राहिलेला जो काय ऊस असणार आहे त्यांची संख्या किती राहिली तर 3/5 काय खाल्लेल्या ऊसांची संख्या 2/5 शिल्लक राहिलेल्या ऊसांची संख्या 3/5 पहा आता इथं म्हणजे आपण हे जे नंबर लिहिलेला आहे आपण सगळा ऊस खाल्ला का सगळा ऊस खाल्ला नाहीये त्या ऊसातील फक्त काही भाग आपण खाल्ला बरोबर का काही भाग म्हणजे किती तर फक्त 2 भाग खाल्ले आपण 2 भाग खाल्ले मात्र किती भागांपैकी तर एकूण 5 भागांपैकी मी 2 भाग खाल्ले असं इथं आपण सांगितलं बरोबर आहे. आता ऊस किती शिल्लक राहिला आपल्याकडे तर माझ्याकडे 3 भाग शिल्लक राहिलेला आहे मात्र किती भागांपैकी हा शिल्लक राहिला आहे माझ्याकडे तर एकूण 5 जे भाग होते त्या 5 भागांपैकी काय झालेला आपला 3 भाग ऊस शिल्लक राहिलेला आहे. या रीतीने आपल्याला काय करता येतं जे फ्रॅक्शन आहे किंवा अपूर्णांक आहे ते अपूर्णांक आपल्याला मांडता येतात. म्हणजे एखादा नंबर जर तो कंप्लीट नसेल काय जर एखादा नंबर कंप्लीट नसेल आणि तो कंप्लीट नसताना जर आपल्याला दर्शवायचा असेल तर तो आपण कशामध्ये इंडिकेट करतो या फ्रॅक्शनल नंबर मध्ये इंडिकेट केला जातो. काय केलं जातं एखादा नंबर जर कंप्लीट नसेल तर तो इनकम्प्लीट नंबर आपण कोणत्या नंबर्स मध्ये गणला जातो फ्रॅक्शनल नंबर मध्ये कन्वर्ट केला जातो किंवा फ्रॅक्शनल नंबरच म्हणून त्याला संबोधलं जातं. आपण काय वेळेला म्हणतो काय की माझ्याकडे अर्धा पेन आहे किंवा माझे जे पेन्सिल आहे ते पेन्सिल अर्धी कट झाली आणि अर्धी शिल्लक आहे आणि अर्धी माझे काय झालेले आहे खराब झालेले आहे. आता हे अर्ध आपण लिहितो कसं
तर अर्ध लिहित असताना आपण 1/2 करतो. म्हणजे ही पेन्सिल होती आपली, बरोबर आहे. या पेन्सिलचे आपण काय केले, 2 समान तुकडे केले. त्यातील हा एक जो पोर्शन होता तो काय झाला, माझा हरवला गेला, आणि म्हणजे माझा वापरला गेला किंवा हरवला गेला. आणि हा जो आहे एक पोर्शन तो माझ्याकडे काय आहे, शिल्लक आहे. म्हणजे एका पेन्सिलचे 2 समान भाग झालेले होते, त्यातील एक मी वापरून संपवला आणि एक माझ्याकडे शिल्लक आहे. म्हणजे आपण काय करतो, अर्धी पेन्सिल माझ्याकडे शिल्लक आहे असं म्हटलं जातं पा. म्हणजे एखादा जर नंबर पूर्ण नसेल तर तो पूर्ण नंबर नसेल अशा वेळेला आपण काय करतो, त्याला फ्रॅक्शन नंबर म्हणून संबोधलं जातं, किंवा त्याला आपण काय म्हटलं जातं, अपूर्णांक म्हणून संबोधलं जातं पा. समजलं. हे कसं मांडायचं तेही पाहिलं आपण. जे काही टोटल नंबर्स असतात किंवा टोटल पार्ट्स असणार आहेत, एका नंबरचे एकूण आपण इक्वल पार्ट्स किती केले, 5. ते 5 आपण काय केलेलं होतं, इथं खाली घेतलेत, आणि त्याच्यावरती काय घेतलं आपण, त्याच्यापैकी वापरलेले किंवा शिल्लक राहिलेले जे काही भाग आहेत ते भाग काय केले आपण वरती घेतलेले आहेत. आता इथं हा जो 2 आहे, हा 2 चं जे प्लेस दिसतं त्याला आपण न्यूमरेटर असं म्हटलं जातं. काय केलं जातं, त्याला आपण न्यूमरेटर म्हणून संबोधलं जातं पा. काय केलं जातं, हे जे आपल्याला 2 दिसतोय, हा 2 कोणत्या प्लेसला आहे, न्यूमरेटर प्लेसला आहे. तर हा जो 5 आहे, हा 5 डिनोमिनेटर प्लेसला आहे असं म्हटलं जातं. किंवा 5चं जे काही प्लेस आहे ते कोणतं आहे, डिनोमिनेटर प्लेस आहे पा. काय केलं जातं, आपल्याला जे 2 आहे ते 2 कोणत्या प्लेसला आहे, न्यूमरेटर प्लेसला आहे. आणि 5 जो आहे हा 5 कोणत्या ठिकाणी आहे, तर डिनोमिनेटर प्लेसला आहे. ठीक आहे, समजलं का पा तुम्हाला 2 आणि 5चं. किंवा आपला फ्रॅक्शनल नंबर आहे, त्या फ्रॅक्शनल नंबर मध्ये काय केलं जातं, आपण जे कम्प्लीट नंबर्स नसतात ते कम्प्लीट नंबर आपण काय करतो, या फ्रॅक्शनल नंबर्स मध्ये मांडले जातात. त्याचबरोबर फ्रॅक्शनल नंबर मध्ये 2 नंबर्स असलेले दिसतात पहा. एक असतो म्हणजे एक आपली हॉरिझॉन्टल लाईन असते, त्या हॉरिझॉन्टल लाईनच्या वरच्या भागामध्ये असणार आहे अप्पर साईडला, त्याला आपण काय म्हटलं जातं, न्यूमरेटर साईड असं न्यूमरेटर म्हणून संबोधलं जातं. आणि या हॉरिझॉन्टल लाईनच्या खाली जो असणार आहे त्याला आपण काय म्हटलं जातं, डिनोमिनेटर म्हणून संबोधलं जातं पहा. समजलं. या रीतीनं न्यूमरेटर, डिनोमिनेटर. आता या 3/5 मध्ये हा जो 3 आहे हा काय असणार आहे, न्यूमरेटर असणार आहे, आणि 5 जो आहे हा 5 काय असणार आहे, आपल्याला डिनोमिनेटर असणार आहे. आता हा जो आहे म्हणजे 2 न्यूमरेटर आहे आणि 5 डिनोमिनेटर आहे. याचं आपण रीडिंग कसं करतो, 2 आणि 5 यांचं आपण काय करणार आहोत, रीडिंग जे आहे ते कसं केलं जाईल, 2/5 म्हणजे 2 हा काय आहे, न्यूमरेटर प्लेसला आहे, आणि 5 हा काय आहे, आपला डिनोमिनेटर प्लेसला आहे. आता इथं 3/5 इथं आपण कसं करणार आहोत, 3/5 या रीतीनं आपण काय करणार आहोत, हा जो नंबर आहे हा नंबरचं रीडिंग केलं जातं पा. फ्रॅक्शनल नंबर म्हणजे काय समजलं का पा. फ्रॅक्शनल नंबर मध्ये आपल्याला 2 डिजिट असलेले दिसतात किंवा 2 नंबर असलेले दिसतात. त्यातील एक जो असतो तो न्यूमरेटर प्लेसला असतो, म्हणजे हॉरिझॉन्टल लाईनच्या अबोव साईडला किंवा अपर साईडला असणार आहे तो. त्याचबरोबर जो हॉरिझॉन्टल लाईनच्या खाली असणार आहे त्याला आपण काय म्हटलं जातं, डिनोमिनेटर असं म्हटलं जातं. त्यानंतर रीडिंग करताना कसं केलं जातं, 2/5, 3/5 या रीतीनं आपण काय करतो, त्या नंबरचं जे रीडिंग आहे ते रीडिंग केलं जातं पा. ठीक आहे. आता हे जे फ्रॅक्शनल नंबर आहेत या फ्रॅक्शनच्या संदर्भामध्ये याचे काही टाइप्स पण आहेत पा. काय केलं जातं, जे फ्रॅक्शन आहे या फ्रॅक्शनच्या संदर्भामध्ये टाइप्स पण असलेले दिसतात. आता हे नेमके टाइप्स कोणकोणत्या आहेत, तर त्यामध्ये जो पहिला टाइप्स आहे त्या पहिल्या टाइप्सला आपण काय म्हटलं जातं, प्रॉपर फ्रॅक्शन म्हणून संबोधलं जातं पा. काय केलं जातं, जे टाइप्स ऑफ फ्रॅक्शन्स आहेत ते एकूण किती आहेत, आपले 3 टाइप्स आहेत. त्यापैकी पहिला जो आहे तो म्हणजे कुठला, आपला प्रॉपर फ्रॅक्शन. आता प्रॉपर फ्रॅक्शन नेमकं कशाला म्हटलं जातं, तर फ्रॅक्शन विथ लेस न्यूमरेटर दॅन डिनोमिनेटर. म्हणजे
ज्या फ्रॅक्शनचा न्यूमरेटर हा डिनोमिनेटर पेक्षा स्मॉल असतो, काय केलं जातं आपल्याला, ज्या फ्रॅक्शनचा न्यूमरेटर हा डिनोमिनेटर पेक्षा काय असणार आहे, स्मॉल असणार आहे, त्याला आपण काय म्हटलं जातं, प्रॉपर फ्रॅक्शन म्हणून संबोधलं जातं. फॉर एक्झाम्पल आता आपण घेतलेलं होतं पहा 2/5, 3/5, 1/2. आता यांच्या ठिकाणी जर पाहिलं, हा आपला फर्स्टच्या ठिकाणी म्हणजे फर्स्ट आपला नंबर आहे पहा, इथं आपल्याला न्यूमरेटर प्लसला 2 आहेत, डिनोमिनेटर प्लसला काय आहेत, 5 आहेत. म्हणजे न्यूमरेटर प्लेसला असणारा नंबर हा डिनोमिनेटर प्लेस पेक्षा काय आहे, स्मॉल आहे. म्हणून आपण याला काय म्हटलं जातं, प्रॉपर फ्रॅक्शन म्हणून संबोधलं जातं. इथं 3/5 म्हणजे न्यूमरेटर प्लेसला 3, डिनोमिनेटर प्लेसला 5, म्हणजे न्यूमरेटर स्मॉल आहे, डिनोमिनेटर बिगर आहे. म्हणजे हा सुद्धा काय आपला प्रॉपर फ्रॅक्शन आहे. आता इथं 1/2, इथं न्यूमरेटरला 1 आहे, डिनोमिनेटरला 2 आहेत. म्हणजे न्यूमरेटर आपला स्मॉल आहे, डिनोमिनेटर काय आहे आपला बिगर आहे. म्हणजे हा सुद्धा काय झाला आपला प्रॉपर फ्रॅक्शन झालेला आहे. हे झालं काय आपल्याला प्रॉपर फ्रॅक्शनच्या संदर्भामध्ये. प्रॉपर फ्रॅक्शन कशाला म्हटलं जातं आपण, तो ज्या फ्रॅक्शनचा न्यूमरेटर लेस असतो आणि डिनोमिनेटर काय असतो, बिगर असतो. न्यूमरेटर स्मॉल आणि डिनोमिनेटर बिग, प्रॉपर फ्रॅक्शन. ओके. आपल्याला सेकंड जो टाइप्स आहे त्या सेकंड टाइप्सला आपण काय म्हटलं जातं, इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणून संबोधलं जातं. काय केलं जातं, जो आपला सेकंड टाइप्स आहे तो सेकंड टाइप्स काय आहे आपला इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आता इम्प्रॉपर फ्रॅक्शन कशाला म्हटलं जातं, फ्रॅक्शन विथ ग्रेटर न्यूमरेटर दॅन डिनोमिनेटर. म्हणजे प्रॉपर फ्रॅक्शनच्या एक्झॅक्ट अपोजिट काय असतं, आपलं इम्प्रॉपर फ्रॅक्शन असलेलं दिसेल पहा. आता इम्प्रॉपर फ्रॅक्शन कशाला म्हटलं जातं, ज्याचा न्यूमरेटर काय असायला पाहिजे, ग्रेट असायला पाहिजे, आणि डिनोमिनेटर आहे हा डिनोमिनेटर काय असेल, स्मॉल असेल. आता इथं आपण 10/8 लिहिलं, न्यूमरेटर प्लसला कोण आहेत, 10 आहेत, डिनोमिनेटर प्लसला 8 आहेत. मग आता 10/8 जर आपण केलं तर काय होतं, हा प्रॉपर फ्रॅक्शन होईल का, नाही. तर हा कुठला आपला इम्प्रॉपर फ्रॅक्शन झालेला दिसेल. त्याचबरोबर सेकंड नंबर 25/15, थर्ड नंबर 8/5, 6/5. हे जे झाले हे सगळेच्या सगळे कशामध्ये येतात आपल्याला, म्हणजे 10/8, 25/15, 8/5 आणि 6/5. हे जे सगळे आपण फ्रॅक्शन्स लिहिलेले आहेत हे सगळे फ्रॅक्शन कसे असणार आहेत, आपले इम्प्रॉपर फ्रॅक्शन असणार आहेत. कारण की यांचं जे काही न्यूमरेटर आहे हा न्यूमरेटर डिनोमिनेटर प्लेस पेक्षा काय आहे, बिगर आहे. पहा काय आहे, बिगर आहे. आणि जे डिनोमिनेटर आहेत ते डिनोमिनेटर काय आहेत, आपले स्मॉलर आहेत. त्यामुळे समजलं. आणि याच्यामध्ये जो तिसरा आहे तो तिसरा फ्रॅक्शन जो आहे किंवा प्रकार आहे, टाइप्स आहे, ज्याला आपण काय म्हटलं जातं, मिक्स्ड फ्रॅक्शन असं म्हटलं जातं, किंवा त्याला आपण मिक्स्ड नंबर म्हणून सुद्धा संबोधलं जातं. काय केलं जातं, फ्रॅक्शनचा जो टाइप्स आहे, ज्या फ्रॅक्शनचा तिसरा टाइप्स कुठला आपला मिक्स्ड फ्रॅक्शन किंवा मिक्स्ड नंबर. आता मिक्स्ड नंबर म्हणजेच काय, आपल्याला माहित आहे काय की जो फ्रॅक्शन्स असतो त्याला एक न्यूमरेटर असतो, एक म्हणजे इकडं न्यूमरेटर असणार आहे, इकडं डिनोमिनेटर असणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण काय केलं होतं इथं 2/5. मी काय करतो पुन्हा इथं पहा, काय केलं आपण 2/5 हे घेतलं. ज्याच्या बाबतीमध्ये हा वरती जो 2 आहे हा 2 काय झाला आपला न्यूमरेटर झाला, आणि 5 हा काय आहे आपला डिनोमिनेटर झालेला आहे. हा झाला आपला प्रॉपर फ्रॅक्शन. का, कारण की याला आपण काय म्हणालो होतो, प्रॉपर फ्रॅक्शन नेमकं आपण कशाला म्हणालो होतो, तर ज्याचा न्यूमरेटर स्मॉल असतो आणि डिनोमिनेटर काय असतो, ग्रेट असतो. आता मिक्स फ्रॅक्शन कशाला म्हटलं जातं, तर साधारणतः मिक्स फ्रॅक्शन म्हणजे ज्याच्यामध्ये आपण काय केलेला असतो, एक होल नंबर पण पकडलेला असतो. काय केलं जातं, आपल्याला एक होल नंबर पण पकडलेला असतो. म्हणजे एक होल नंबर आणि नंतर जर फ्रॅक्शन असेल तर या एकत्रित फ्रॅक्शनला आपण काय म्हटलं जातं, मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणून संबोधलं जातं. काय केलं जातं, 4 and 2/5 काय
4 and 2 upon 5 हा काय झाला आपला मिक्स फ्रॅक्शन किंवा यालाच आपण काय म्हटलं जातं मिक्स नंबर म्हणून संबोधलं जातं पहा. याचं रेडिंग कसं करायचं आहे आपल्याला 4 and 2 upon 5 काय 4 and 2 upon 5 काय करायचंय ज्याचं जे रीडिंग आहे ते कसं करायचंय 4 and 2 upon 5 या रीतीने आपण याचं काय करायचंय जे काही रीडिंग आहे ते रीडिंग करायचं आहे. आता यामध्ये हा जो काय 4 आहे हा 4 काय आपला कंप्लीट नंबर आहे आणि 2 upon 5 हा काय आपला फ्रॅक्शन आहे. हे दोन्ही जेव्हा आपण एकत्रितरित्या मांडले जातात किंवा लिहिले जातात तेव्हा त्याला आपण काय म्हटलं जातं मिक्स फ्रॅक्शन किंवा मिक्स नंबर म्हणून संबोधलं जातं. रीडिंग कसं केलं जातं 4 and 2 upon 5 या रीतीनं. इथे मी काही नंबर्स लिहितोय ते तुम्ही मला काय करायचंय त्याचं जे काही स्पेलिंग आहे ते स्पेलिंग मध्ये तुम्ही मला लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे. ओके. इथे मी 5 नंबर्स लिहिलेत पहा. इथं हा एक आहे हा सेकंड नंबर म्हणजे सेकंड फ्रॅक्शन आहे किंवा सेकंड मिक्स नंबर हा थर्ड फोर्थ आणि हा इथं 5. हे जे 5 प्रॉब्लेम्स आहेत हे तुम्ही काय करायचं मला याचं जे स्पेलिंग आहे ते स्पेलिंग लिहून दाखवायचं आहे म्हणजे तुमचं रीडिंग कसं करायचं तेही प्रॅक्टिस होईल आणि त्यानुसार ते आपल्याला रायटिंग कसं नेमकं करता येतं तेही प्रॅक्टिस होऊन जाईल पहा. समजलं पहा. याचा स्क्रीनशॉट म्हणून घ्या आणि त्यानुसार तुम्ही काय करायचं नंतर ते मला सांगायचं आहे. मिक्स फ्रॅक्शन किंवा मिक्स नंबर रीडिंग कसं आपण करतो 4 and 2 upon 5 यापैकी 4 हा होल नंबर किंवा कंप्लीट नंबर असतो आणि 2 upon 5 हा काय असतो आपला फ्रॅक्शन नंबर असलेला दिसतोय पहा. साधारणतः हा जे फ्रॅक्शन नंबर्स आहेत किंवा मिक्स फ्रॅक्शन्स आहेत या मिक्स फ्रॅक्शनचं आपल्याला काय करता येतं इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करता येतं आणि जे इम्प्रॉपर फ्रॅक्शन्स आहेत यांचं आपण काय करू शकतो मिक्स नंबर मध्ये कन्वर्ट करता येऊ शकतो. काय केलं जातं आपल्याला जे काही इम्प्रॉपर फ्रॅक्शन्स आहेत त्या इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं मिक्स फ्रॅक्शन मध्ये आपण काय करता येतं रूपांतर करता येतं किंवा ट्रान्सफर करता येतं आणि जे मिक्स नंबर आहेत त्या मिक्स नंबरचं इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करता येतं. पहा कसं नेमकं आपण कन्वर्ट करायचं तेही पाहूया. आता आपण एक मिक्स नंबर घेतलेला होता काय 4 and 2 upon 5 हा नंबर घेतलेला आहे. आता ज्या वेळेला आपल्याला या मिक्स नंबरचं इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं असतं तेव्हा आपण काय करायचंय अगोदर आपली जी काही हॉरिझॉन्टल लाईन आहे ही हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली. हा आपला डिनोमिनेटरला कोण आहे 5 तो डिनोमिनेटरचा 5 आपण होता तसा लिहिला. काय केलं आपण जे डिनोमिनेटर आहे तो डिनोमिनेटर जसा आहे तसाच तसा लिहून घेतला. त्यानंतर डिनोमिनेटर आणि हा होल नंबर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे म्हणजे हा झाला आपला डिनोमिनेटर त्यानंतर आपला होल नंबर किती 4 आहे त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि जो आपला न्यूमरेटर आहे हा न्यूमरेटर काय करायचा आहे त्यामध्ये आपण ऍड करायचा आहे. पहा काय केलं पहा मी आपल्याला एक मिक्स नंबर दिलेला आहे 4 and 2 upon 5 याचा आपल्याला काय करायचं आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर आपण काय करणार आहोत एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली त्याच्या खाली काय केली आपण जे डिनोमिनेटर आहे ते डिनोमिनेटर होता तसा लिहिला. त्यानंतर डिनोमिनेटर आणि कंप्लीट नंबर या दोघांचं काय केलं इथं मल्टिप्लिकेशन केलं आणि हे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जो न्यूमरेटर आहे तो न्यूमरेटर आपण काय केलं फक्त तिथं ऍड केला. आता हे जो वरचा भाग आहे 5 multiple 4 plus 2 या दोघांचं आपण काय म्हणजे हे जे इक्वेशन आहे ते सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. 5 multiple 4 5 4 जा 20 होतात 20 plus 2 22 किती 20 plus 2 22. आता पहा म्हणजे या 4
अँड 2/5 आपण काय केलं 22/5 यामध्ये काय केलेलं आहे कन्व्हर्टेशन केलेलं आहे. आता इथं हा जो आपल्याला फ्रॅक्शन मिळालेला आहे या फ्रॅक्शन मध्ये न्यूमरेटर काय आहे डिनोमिनेटर पेक्षा बिगर आहे. काय आहे जो काय आपला न्यूमरेटर आहे तो न्यूमरेटर काय आहे ग्रेटर आहे किंवा बिगर आहे आणि हा आपला जो डिनोमिनेटर आहे तो मात्र काय आहे आपला स्मॉलर आहे. म्हणजेच हा कुठला आपला हे झाला तर इम्प्रॉपर फ्रॅक्शन असलेला दिसेल. पहा हा कोण आहे आपला इम्प्रॉपर फ्रॅक्शन असलेला दिसेल. या रीतीने साधारणतः आपण काय करतो जे काही फ्रॅक्शनल नंबर आहेत त्या फ्रॅक्शनल नंबर पैकी जो मिक्स नंबर आहे किंवा मिक्स फ्रॅक्शन आहे त्या मिक्स फ्रॅक्शनचं कन्व्हर्टेशन कशामध्ये करता येतं आपल्याला जे काय आपला इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे त्या इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये करता येतं. समजलं हे समजतंय का पहा. मी आणखीन एक एक्झाम्पल घेतो पहा किती फोर नको आता आपण दुसरा घेऊया एखादा डिजिट. सेवन 5 and 8 म्हणजे 7 and 5/8 काय 7 and 5/8. आता मला काय करायचंय हा आपल्याला मिक्स फ्रॅक्शन दिलेला आहे. या मिक्स फ्रॅक्शनचं कन्व्हर्टेशन मला कशामध्ये करायचंय आपला जे काय आपला इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे त्या इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये करायचं आहे. त्यासाठी मी एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली. डिनोमिनेटर 8 होते ते डिनोमिनेटर प्लेसला राईट डाऊन केले. त्यानंतर हा डिनोमिनेटर प्लेस आणि जो कंप्लीट नंबर म्हणजे होल नंबर जो 7 आहे या दोघांचं काय केलं मी इथं मल्टिप्लिकेशन केलं आणि जे न्यूमरेटर आहेत ते न्यूमरेटर मी काय केलेले आहेत त्यामध्ये ऍड केलेले आहेत. ठीक आहे म्हणजे 8 हे होते डिनोमिनेटरला तसं राईट डाऊन केले. त्यानंतर 8 × 7 आणि हा जो न्यूमरेटर आहे तो त्यामध्ये ऍड केलेला आहे. 8 7 जा 56 + 5/8. आता या दोघांचे ऍडिशन 56 + 5 61/8. या रीतीने आपल्याला काय करता येतं जे मिक्स फ्रॅक्शन आहेत त्या मिक्स फ्रॅक्शनचं कन्व्हर्टेशन आपण कशामध्ये करता येतं जे आपला इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे त्या इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्ट करता येतं. त्यानंतर जसं आपण या मिक्स फ्रॅक्शनचं म्हणजे हे जे मिक्स फ्रॅक्शन्स आहेत या मिक्स फ्रॅक्शनचं किंवा मिक्स नंबरचं कन्व्हर्टेशन आपण कशामध्ये करतो इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये करतो. तसंच या इम्प्रॉपर नंबरचं किंवा इम्प्रॉपर फ्रॅक्शन जो आहे त्याचं कन्व्हर्टेशन आपल्याला कशामध्ये करता येतं जे मिक्स फ्रॅक्शन आहेत त्या मिक्स फ्रॅक्शन मध्ये करता येतात. काय करता येतं आपल्याला तसंच आपण जे काही मिक्स फ्रॅक्शन आहे त्या मिक्स फ्रॅक्शनचं जसं आपण काय करतोय इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये करता येतं तसं इम्प्रॉपरचं आपण कशामध्ये मिक्स नंबर मध्ये करता येतं. फॉर एक्झाम्पल पहा एक नंबर आपण घेतला 22/5. आता इथं जर पाहिला तर हा 22 काय आहे आपला बिगर आहे आणि म्हणजे न्यूमरेटर जो आहे तो न्यूमरेटर 22 आहे हा बिगर आहे आणि 5 जो आहे हा 5 डिनोमिनेटर आहे हा स्मॉल आहे. मग आता 22/5 जर आपण पाहिलं काय 22/5 जर पाहिलं तर हा काय झाला आपला इम्प्रॉपर फ्रॅक्शन झालेला आहे. पहा काय झालं आपला इम्प्रॉपर फ्रॅक्शन झालेला आहे. आता या इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं आपण काय करायचंय मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्टेशन करायचंय. हे खूप सोपं आहे. पहा आता 5 ने आपल्याला काय करायचंय फक्त 22 ला डिवाइड करायचं आहे. काय करायचंय 5 ने आपल्याला 22 ला डिवाइड करायचं आहे. आता पहा हा जो 5 आहे या 5 चा टेबल आपण काय करायचंय 22A पर्यंत म्हणायचंय. आता पहा 5 चा टेबल आपण म्हणत असताना 5 4 जा 20 येतं आणि 5 5 जा 25 येतं. मात्र आपण डिवाइड करताना या 22 पेक्षा काय करतो स्मॉलर नंबर पाहतो. पहा म्हणजेच आपल्याला आता 5 चा टेबल किती टाइम्स म्हणावं लागेल 4 टाइम्स म्हणावा लागणार आहे. 5 4 जा 20 किती येतं आपलं 5 चा टेबल 4 टाइम्स म्हटल्यानंतर 20 येतं. आता 22 - 2 करायचंय 20 आपल्याला करायचंय. काय 22 - 20 केलं की किती राहतात आपल्याला 2 राहतात. म्हणजे आपला रिमाइंडर किती येणार आहे 2 येणार आहे. हा 2 आपण काय केला न्यूमरेटर प्लसला लिहिला
डिनोमिनेटर प्लेस जसं आहे तसं आपण इथं लिहिलेलं आहे पहा. काय केलं समजलं का पहा. 22/5 होतं. 5 चा टेबल आपण 22 येईपर्यंत म्हणालो. 5 चा टेबल आपण 4 टाइम्स म्हणाल्यानंतर काय होतं 20 येतं, म्हणून इथं 4 घेतलेत. हे जे 5 चा टेबल 4 टाइम्स म्हटल्यानंतर 20 येतात, हे 22 मधून मायनस केले. रिमाइंडर किती राहिले आपले 2. मग ते आपण काय केलं न्यूमरेटर प्लेसला लिहिले. किंवा आपण व्हर्टिकल अरेंजमेंटच्या साहाय्याने सुद्धा आपल्याला करता येऊ शकतं पहा. म्हणजे इथं आपल्याला किती 22 आले हे, त्यानंतर डिवायडेड बाय 5. 5 चा टेबल आता 22 येईपर्यंत 5 4 जा 20. 22 मायनस 20 रिमाइंडर 2. हा जो आहे हा कंप्लीट नंबर असणार आहे किंवा आपला होल नंबर असणार आहे. हा जरा कंप्लीट नंबर जो आपण इथं लिहिला, ठीक आहे. आणि हे काय असतात आपले रिमाइंडर असतात. कोण असतात हे रिमाइंडर असतात. हे रिमाइंडर आपण काय केले, जर न्यूमरेटर प्लेस आहे त्या न्यूमरेटर प्लेसला लिहिले. आणि हा जो आपला आहे डिवायझर, तो डिवायझर आपण काय केला 5 जो डिनोमिनेटर प्लेसला आहे त्या डिनोमिनेटर प्लेसला लिहिलेला आहे पहा. त्यानंतर पुन्हा एक करून दाखवतो पहा. 35/8. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे 35/8 जो आहे हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. या इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं मग 8 न आपण 35 ला काय करायचं आहे आपल्याला डिवाइड करायचं आहे. आता 8 चा टेबल 35 येण्यासाठी 8 4 जा 32. आता 35 मायनस 32 केलं तर राहिले किती रिमाइंडर 3 राहतात. आणि होतं आपले जे काही डिनोमिनेटर आहे ते डिनोमिनेटर 8 हे इथं घेतले पहा. म्हणजे 4 and 3/8. चला डिवायडेशन पण वाटलं तर या पद्धतीनं पण तुम्ही करू शकता. 35 डिवायडेड बाय 8. 8 चा टेबल 4 टाइम्स म्हणालो. 8 4 जा 32. 5 मायनस 2 3 इथं 0 रिमाइंडर हे राहिले. म्हणजे हा आपला काय असणार आहे रिमाइंडर जो असतो तो आपण न्यूमरेटर प्लेसला लिहितो. जे काही डिवाइड क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन किंवा डिवायडेशन जे आहे ते काय असतं आपलं होल नंबर असतं पहा. या रीतीने आपल्याला काय करता येतं, जे मिक्स फ्रॅक्शन आहेत ते मिक्स फ्रॅक्शनचं इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन्स आहेत त्यांच्या कशामध्ये आपल्याला जे मिक्स नंबर आहेत त्या मिक्स नंबर मध्ये कन्वर्ट करता येतं. याच्या अगोदर आपण काय घेतलेलं होतं, मी तुम्हाला काही मिक्स नंबर दिलेले होते आणि ते नंबर्स काय करा म्हणून सांगितलेलं होतं तुम्हाला, त्याचं स्पेलिंग लिहायला सांगितलेलं होतं पहा किंवा वर्ड्स मध्ये लिहायचं होतं पहा. ते वर्ड्स मध्ये जे तुम्ही लिहिणार आहात ते वर्ड्स मध्ये तर लिहायचंच आहे, प्लस त्याच 5 नंबर्सचे म्हणजे जे मिक्स नंबर्स तुम्हाला दिलेले आहेत त्या 5 नंबरचं तुम्ही इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये सुद्धा काय करायचंय कन्वर्ट करायचं आहे पहा. काय करायचंय जे तुम्हाला मी मिक्स नंबर वर्ड मध्ये लिहायला सांगितलेले आहेत त्याच मिक्स नंबरचं तुम्ही काय करायचंय इम्प्रॉपर फ्रॅक्शन्स मध्ये सुद्धा कन्वर्ट करायचं आहे. समजलं. हे झालं आपलं टाइप ऑफ फ्रॅक्शन. जसं हे झालं टाइप ऑफ फ्रॅक्शन, त्याच्यानंतर आपल्याला कंपॅरिंग फ्रॅक्शन्स म्हणजे जसं आपण 2 नंबर्स मध्ये कंपॅरिझन करतो त्याच पद्धतीनं फ्रॅक्शन्स मध्ये सुद्धा आपल्याला काय करता यायला पाहिजे कंपॅरिझन करता यायला पाहिजे. म्हणजे कोणता फ्रॅक्शन स्मॉल आहे आणि कोणता फ्रॅक्शन ग्रेट आहे हे आपल्याला काय करावं लागेल पाहायचं आहे. नॉर्मली ज्याच्यामध्ये 3 रूल्स आहेत पहा. काय केलं जातं आपल्याला जे काही फ्रॅक्शनचं कंपॅरिझन करायचं असतं ते कंपॅरिझन आपण काय करता येतं, म्हणजे जे काही फ्रॅक्शनचं कंपॅरिझन आहे ते कंपॅरिझन करण्यासाठी आपल्याला 3 टाइप्सचे काय आहेत रूल्स आहेत. हे नेमके 3 रूल्स कोणते आहेत तर त्यापैकी फर्स्ट जो रूल आहे तो फर्स्ट रूल काय म्हणतोय पहा, व्हेन डिनोमिनेटर आर सेम, काय व्हेन डिनोमिनेटर आर सेम देन द फ्रॅक्शन्स विथ ग्रेट नंबर इज विथ ग्रेटर न्यूमरेटर इज ग्रेटर. पहा फर्स्ट रूल काय म्हणतोय, व्हेन डिनोमिनेटर आर सेम देन द फ्रॅक्शन्स विथ ग्रेटर न्यूमरेटर इज ग्रेटर. म्हणजेच काय, जर समजा एखाद्या कंपॅरिझन करणारे आपण फ्रॅक्शन्स असणार आहेत त्या फ्रॅक्शन्स मध्ये जर डिनोमिनेटर सेम असतील तर ज्यांचा न्यूमरेटर ग्रेटर असणार आहे किंवा बिग असणार आहे तो काय असणार आपल्याला फ्रॅक्शन सुद्धा ग्रेटर असणार आहे. फॉर एक्झाम्पल पहा इथं मी दाखवतो.
8/10, 3/10, 5/10 आणि 7/10. इथं आपल्याला काही फ्रॅक्शन्स घेतलेले आहेत. पहा काय केलं आपण, फ्रॅक्शन्स घेतलेले आहेत. 8/10, 3/10, 5/10 आणि 7/10. आता या सगळ्यांमध्ये जे वरती आहेत ते हे कोण आहेत, आपले न्यूमरेटर आहेत आणि इकडे खाली आहेत ते कोण आहेत, आपले डिनोमिनेटर आहेत. या डिनोमिनेटरचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर इथं कोण आहेत, सगळेचे सगळे सेम आहेत. म्हणजे इथं पण 10 आहे, इथं 10 आहे, इथं 10 आहे आणि इथं ही 10 आहे. म्हणजे डिनोमिनेटर प्लेस जे आहे ते काय आपलं इक्वल किंवा सेम आहे. ठीक आहे. ज्या वेळेला अशी कंडिशन असते काय, म्हणजे सगळ्यांचेच डिनोमिनेटर सेम असतात, त्यावेळेला यांच्यामध्ये सगळ्यात जो बिगर असणार आहे तो सगळ्यात ग्रेटर नंबर कोण असणार आहे आपला, ज्याचा न्यूमरेटर ग्रेटर असणार आहे. काय, ज्याचा न्यूमरेटर ग्रेटर असणार आहे तो न्यूमरेटर ग्रेटर असणारा काय असणार आहे, आपल्याला मोठा असणार आहे. या सगळ्यांच्या मध्ये ग्रेटर कोण असणार, म्हणजे 8/10 जो आहे हा काय असणार आहे, आपल्याला सगळ्यात ग्रेटर असणार आहे. आता 8/10च्या खालोखाल ग्रेटर कोण असणार आहे, तर 3, 5, 7 याच्यामध्ये 7 हा काय आहे, ग्रेटर आहे. म्हणून 8/10 नंतर कोण असणार आपला 7/10 असणार आहे. त्यानंतर राहिलं कोण 3 आणि 5. आता 3, 5 मध्ये 5 हा कोण आहे, ग्रेट आहे, त्यामुळे तिथं 5 आणि हा 10. आणि सगळ्यात स्मॉल या 4 फ्रॅक्शन्स मध्ये कोण असणार आहे, 3/10. समजलं का? पहा मी काय काय केलं, जे आपले नंबर्स आहेत, फ्रॅक्शन्स आहेत, त्या फ्रॅक्शनचं ऑब्झर्वेशन केलं. फ्रॅक्शनचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर डिनोमिनेटर प्लसला काय आहेत, सगळे सेमच आहेत. म्हणजे 10 हा डिजिट काय आहे किंवा 10 हा जो नंबर आहे हा 10 नंबर सगळ्यांच्या डिनोमिनेटरला आहे. मग अशा वेळेला त्यांचा न्यूमरेटर मी फाइंड आउट केला. ज्याचा न्यूमरेटर ग्रेटर तो काय आहे, फ्रॅक्शन मोठा. त्यामुळे इथं आपल्याला फर्स्ट नंबर्स मध्ये काय होता, 8 होता. हा 8 काय झाला आपला ग्रेटर आहे म्हणून हा सगळ्यात मोठा. त्यानंतर 7 हा ग्रेटर आहे, त्यामुळे 7/10 हा सेकंड ग्रेटर न्यूमरेटर आहे. त्यानंतर थर्ड नंबरला 5 हा ग्रेटर आहे, त्यामुळे 5/10 हा ग्रेटर फ्रॅक्शन. या रीतीने काय आहे, आपल्याला हा जो फर्स्ट रूल आहे तो फर्स्ट रूल आपल्याला सांगता येईल. समजलं? त्यानंतर याला दुसरा जो रूल आहे, हा दुसरा रूल काय सांगतोय, तर when numerator are equal, काय, when numerator are equal then fraction with less denominator is greater. पहा फर्स्ट रूल होता काय, जर डिनोमिनेटर सेम असतील त्या संदर्भात होता. जर समजा न्यूमरेटर सेम असतील, काय, जर न्यूमरेटर इक्वल असतील तर नेमकं काय, तर ज्याचा डिनोमिनेटर लेस दॅट फ्रॅक्शन इज ग्रेट. काय, जर न्यूमरेटर इक्वल असतील तर ज्याचा डिनोमिनेटर लेस असणार आहे किंवा स्मॉल असणार आहे तो फ्रॅक्शन काय असणार आहे, बिगर असणार आहे. फॉर एक्झाम्पल पाहूया आपण. 5/2, 5/8, 5/4, 5/6 या रीतीनं. आता इथं पहा हे 4 फ्रॅक्शन्स दिलेले आहेत आणि या 4 फ्रॅक्शन्स मध्ये आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात स्मॉलर कोण आहे तो पाहायचा आहे. त्यानंतर त्याच्यानंतरचा सेकंड स्मॉलर कोण आहे ते पाहायचंय या रीतीनं. म्हणजे स्मॉलर पासून आपल्याला काय करायचं आहे, जो बिगर नंबर आहे त्या बिगर नंबर पर्यंत लिहायचंय. म्हणजे थोडक्यात आपल्याला असेंडिंग ऑर्डर काय करायचं इथं मांडायची आहे. आपला रूल काय सांगतोय, वेन न्यूमरेटर आर इक्वल. आता इथं न्यूमरेटरच्या बाबतीमध्ये जर पाहिलात तर न्यूमरेटर काय आहे, 5. म्हणजे सगळ्याच फ्रॅक्शन्स मध्ये 5 हा नंबर आहे पा न्यूमरेटर म्हणून. म्हणजे न्यूमरेटर आपला इक्वल आहे. मग अशा वेळेला ज्याचा डिनोमिनेटर काय आहे, स्मॉल आहे, तो काय असणार आहे, आपल्याला ग्रेटर नंबर असणार आहे. आता डिनोमिनेटर प्लसला इथं 2 आहे, त्यानंतर 8 आहे, 4 आहे आणि इथं 6 आहे. आता 2, 8, 4, 6 मध्ये सगळ्यात स्मॉल कोण आहे, 2 हा नंबर आहे. म्हणजे 5/2 हा जो आपला फ्रॅक्शन आहे हा फ्रॅक्शन काय असणार आहे, सगळ्यात ग्रेटर असणार आहे.
काय 5/2 हा सगळ्यात ग्रेटर फ्रॅक्शन असणार आहे. त्यानंतर 8, 4, 6 या तिघांच्या बाबतीमध्ये हा जो 4 आहे हा 4 काय आहे आपला स्मॉल आहे. म्हणजेच सेकंड ग्रेटर नंबर जो असणार आहे तो कुठला आपला 5/4 असणार आहे. त्यानंतर 8 आणि 6 मध्ये स्मॉल कोण आहे 6 आहे. त्यामुळे 5/6 हा थर्ड ग्रेट असणार आहे आणि सगळ्यात स्मॉलर कोण असणार आहे आपल्याला इथं 5/8 हा असणार आहे. समजलं. म्हणजे न्यूमरेटरच्या बाबतीमध्ये आणि डिनॉमिनेटरच्या बाबतीमध्ये जेव्हा न्यूमरेटर इक्वल असणार आहे त्यावेळेला त्यांच्यामध्ये ज्याचा स्मॉलर डिनॉमिनेटर असणार आहे तो फ्रॅक्शन ग्रेट असणार आहे आणि जेव्हा डिनॉमिनेटर सेम असणार आहेत त्यावेळेला ज्याचा न्यूमरेटर ग्रेटर असणार आहे तो काय असणार आहे ग्रेटर असणार आहे. समजलं का आहे. याच्या अनुषंगाने आपल्याला काय करता यायला पाहिजे असेंडिंग ऑर्डर आणि जी काही डिसेंडिंग ऑर्डर आहे ती असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर काय करता यायला पाहिजे मांडता यायला पाहिजे. समजलं. त्याचबरोबर थर्ड एक आपल्याला काय आहे याच्यामध्ये रूल असलेला दिसतोय. काय म्हटलंय व्हेन डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन न्यूमरेटर बाय 1. काय म्हटलंय व्हेन डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन न्यूमरेटर बाय 1. म्हणजे डिनॉमिनेटर हा न्यूमरेटर पेक्षा 1 न जो जास्त असेल काय डिनॉमिनेटर न्यूमरेटर पेक्षा 1 न जो जास्त असेल देन द ग्रेटर डिनॉमिनेटर इज ग्रेटर फ्रॅक्शन. तर ज्याचा डिनॉमिनेटर ग्रेट असणार आहे तो काय असणार आहे ग्रेटर फ्रॅक्शन असणार आहे. फॉर एक्झाम्पल पाहूया आपण काय घेतलं 12/13 घेतलं. आता न्यूमरेटर हा 12 आहे आणि डिनॉमिनेटर 13 आहे. म्हणजे डिनॉमिनेटर हा न्यूमरेटर पेक्षा काय आहे 1 न ग्रेटर आहे. दुसरं आपण घेतलं 24/25. आता इथं सुद्धा न्यूमरेटर किती आहे 24 आहे आणि डिनॉमिनेटर किती आहे 25 आहे. त्यानंतर आपण घेतलं 14/13 आणि 25/26 या रीतीनं हे जर आपण नंबर्स घेतले तर इथं सगळ्यांमध्ये आपल्याला काय केलं जातं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोघांच्या मध्ये जे काही डिफरन्स आहे तो डिफरन्स काय आहे 1 चा आहे. म्हणजे न्यूमरेटर हा 1 न लेस आहे डिनॉमिनेटर हा 1 न एक्स्ट्रा आहे. अशा वेळेला ज्याचा डिनॉमिनेटर ग्रेट असतो काय ज्याचा डिनॉमिनेटर ग्रेट असतो तो फ्रॅक्शन काय असतो ग्रेट असलेला दिसेल. म्हणजेच ज्याच्यामध्ये 13, 25, 14 आणि 26 या चार जणांमध्ये जर पाहिलं तर काय आपल्याला 26 हा काय आहे ग्रेटर डिनॉमिनेटर आहे. म्हणजेच 25/26 हा काय आपला ग्रेटर फ्रॅक्शन असणार आहे. त्याच्यानंतर कोण आहे 25 आहे. म्हणजेच 24/25 हा काय आहे सेकंड ग्रेड असणार आहे. त्यानंतर थर्ड कोण असणार आपला 13/14 हा काय असणार आपल्याला सेकंड ग्रेट नंबर असणार थर्ड ग्रेटर फ्रॅक्शन असणार आहे. आणि सगळ्यात स्मॉलर कोण असणार आहे आपला 12/13. या रीतीने काय असणार आहे आपल्याला जे कंपॅरिझन आहे ते कंपॅरिझन करता यायला पाहिजे. जर समजा या सगळ्याच कंडिशन जर मान्य होत नसतील तर मात्र आपल्याला काय करावं लागेल त्या ठिकाणी जे डिवायडेशन आहे त्या डिवायडेशनच्या साहाय्याने आपल्याला काय करता येऊ शकतं जे फ्रॅक्शनचं कंपॅरिझन आहे ते कंपॅरिझन करता येतं. काय म्हणजे जर समजा या तिन्ही रूल्सच्या बाहेर असेल एखादा फ्रॅक्शन फॉर एक्झाम्पल हे तिन्ही रूल्सच्या अगेन्स्ट असतील. फॉर एक्झाम्पल काय केलं आपण 3/5 7/8 आणि 2/4. आता इथं पहा आपल्याला इथं डिनॉमिनेटर सेम आहेत का नाहीये. न्यूमरेटर इक्वल आहेत का नाहीये.
डिनोमिनेटर आणि न्यूमरेटर यांच्यामध्ये 1चा डिफरन्स आहे का, तर त्यामध्येही आपल्याला काही पाहायला मिळत नाहीये तिन्ही फ्रॅक्शन्समध्ये. मग असं जर घडत असेल तर अशा वेळेला आपल्याला काय करावं लागतं, यांचं सगळ्यांचं डिवायडेशन करावं लागतं आणि डिवायडेशन केल्यानंतरच आपल्याला काय करता येऊ शकतं, आन्सर्स काढावं लागतं. मी इथं फक्त तुम्हाला दाखवतोय, पण शक्यतो आपल्याला 5th नवोदयची जी काही एक्झाम असेल त्यामध्ये अशा रीतीने प्रॉब्लेम्स विचारले जाणार नाहीयेत. आता 5 आपल्याला 3 ला डिवाइड करायचं असतं. 5चा टेबलमध्ये 3 येतं का, नाही, डेसिमल पॉइंट्स मध्ये येणार आहे. ठीक आहे. आता 5 3 जा म्हणजे आता हा डेसिमल पॉइंट घेतला त्यामुळे आपण इथं 30 बनवले. 5 6 जा 30 म्हणजे 0.6 आलं याचं. आता 8च्या टेबलमध्ये 7 येतं का, नाही, म्हणून मी काय केलं, डेसिमल पॉइंट घेतला. आता 7 वरती 0 दिला. आता 8चा टेबल 70 येईपर्यंत 8 6 जा 4 नाही 8 जा किती, 8 जा 64. त्या पुढचा आता आपण काय करत बसूया नको, कारण की इथं आपल्याला फक्त 1 डिजिट आहे, बस आहे तेवढ्यावरती आपल्याला काय करता येऊ शकतो, आन्सर आहे ते आन्सर फाइंड आउट करता येऊ शकतो. आता पण इथं 2/4 आहे. 4च्या टेबलमध्ये 2 येतं का, नाही, 2 हे स्मॉलर आहेत, 4 ग्रेटर आहेत, त्यामुळे पुन्हा इथं आपण काय केला, डेसिमल पॉइंट घेतला. इथं 20 बनले. 4 5 जा 20 म्हणजे आता या तिघांच्या मध्ये 30/5 म्हणजे किती झाले आपले, 0.6 झाले. 7/8 किती झाले आपलं, 0.8 झाले. आणि 2/4 किती झाले, 0.5. आता या सगळ्यांच्या मध्ये जर पाहिला तर 0.8 हा काय आहे, ग्रेटर आहे. काय आहे, हा ग्रेटर आहे. आणि 0.6 हा त्यानंतर सेकंड ग्रेटर आहे. आणि सगळ्यात लहान कोण आहे आपला, 0.5. म्हणजेच याच्यामध्ये 7/8 हा सगळ्यात ग्रेटर असणार आहे. त्याच्या खालोखाल 3/5 असणार आहे. आणि त्याच्या खालोखाल कोण असणार आहे आपला, 2/4 असणार आहे. म्हणजे जर आपल्याला काय केलेलं असेल, या तिन्ही रूल्स पैकी एखादाही मान्य नसेल, म्हणजे या 3 रूल्स मध्ये कुठल्याही प्रकारचं जर नसेल रूल, तर त्यावेळेला आपल्याला काय करावं लागतं, डिवायडेशन करावं लागतं. आणि डिवायडेशन केल्यानंतरच आपल्याला काय करायचंय, जे काही एक्झाम्पल आहेत ते एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करता येतो. म्हणजे त्याच्यामधला एखादा लहान फ्रॅक्शन कोणता आहे आणि बिगर फ्रॅक्शन कोणता आहे हे आपण काय करता येतं, फाइंड आउट करता येऊ शकतं. समजलं. त्यानंतर आपल्याला जर काही पुढचा भाग पाहायचा आहे तो साधारणतः काय करायचा आहे, तर याच्याशी रिलेटेड म्हणजे आपल्याला काही ऑपरेशन्स करायचे आहेत. जसं आपण ऍडिशन सबट्रॅक्शन करतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला इथं सुद्धा काय करायचं आहे, ऑपरेशन ऑन फ्रॅक्शनल नंबर्स. मात्र ही ऑपरेशन ऑन फ्रॅक्शनल नंबरच्या बाबतीमध्ये आपण काय करायचंय, उद्या अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आता आपण काय करूया, थांबूया. आपण पहा आजच्या लेक्चरमध्ये काय केलंय, तर सगळ्यात सुरुवातीला काय केलं, तुम्हाला जो होमवर्क दिलेला होता त्या होमवर्क मधले काही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले नव्हते. ते प्रॉब्लेम्स आपण काय केलं, अगोदर सॉल्व्ह करून घेतले. त्याच्यानंतर आपण काय केलं, फ्रॅक्शन्स नेमकं कशाला म्हटलं जातं ते पाहिलं. त्याचबरोबर फ्रॅक्शन्स मध्ये न्यूमरेटर काय आहे, डिनोमिनेटर काय आहे, त्याचबरोबर त्या फ्रॅक्शनचं रीडिंग कसं करायचंय याबद्दलची आपण काय घेतलेली होती, माहिती घेतलेली आहे. त्याचबरोबर नंतर आपण काय केलं, तर फ्रॅक्शनच्या संदर्भामध्ये जे फ्रॅक्शनचे टाइप्स आहेत त्या फ्रॅक्शनच्या टाइप्सचा काय केला होता आपण, अभ्यास केलेला आहे पहा. त्यानंतर फ्रॅक्शन मध्ये जे काही कंपॅरिझन आहे ते कंपॅरिझन नेमकं कसं केलं जातं त्याबद्दलचे जे काही 3 रूल्स आहेत ते 3 रूल्सचा आपण काय घेतलेले आहे, माहिती घेतलेली आहे. त्याचबरोबर जे आपले मिक्स फ्रॅक्शन्स आहेत त्या मिक्स फ्रॅक्शन्स आपण कशामध्ये, इम्प्रॉपर फ्रॅक्शन्स मध्ये कन्वर्ट कसं करायचंय. आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन जे आहेत त्या इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं प्रॉपर फ्रॅक्शन मिक्स नंबर्स जे आहेत किंवा मिक्स फ्रॅक्शन जे आहेत त्यांच्यामध्ये कन्व्हर्टेशन कसं करायचंय याबद्दल आपण काय केलेलं होतं, माहिती घेतलेली होती बा. समजलं. या रीतीने आपण काय करतोय, जे काय आपला हा फ्रॅक्शन जो आहे त्या फ्रॅक्शनला आपण सुरुवात केलेली आहे. आपण थांबूया. धन्यवाद.